पास वो आए तो छू के मैं देखू जरा. सुंदर आहे स्वित्झर्लंड. जी ट्रेन वर्टिकल अशी जाते ना ती ह्या स्टॉपवर ना जाते. रिगी नावाचा हा स्टॉप आहे. हे आता ही ट्रेन ऑब्वियसली इथून आली सरळ आणि हे मधलं जे सर्कल आहे ना सर्क्युलर प्लॅटफॉर्म अख्खं फिरलं ते त्या मशीननी. बघा तिकडे आहे म्हणजे त्याचे बटन. आणि आता ही तिकडे सरळ चालली आहे. म्हणजे इथनं लेफ्ट वगैरे तर दिलाच आहे त्यांनी पण हे असं सर्क्युलर वेमध्ये पण फिरतं. अरे काय कमाल आहे हे. टू गुड. तरी ट्रेन वर्टिकली अशी जाणार आहे. आपण सगळ्यात पुढे येऊन बसलो आहे. इथनं विंडो ओपन आहे त्यामुळे मी तुम्हाला असा व्ह्यूही दाखवू शकेन चांगलाच. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि येताना आपण दुसऱ्या साईडला असणार आहे. जाताना मात्र आपल्याला लेफ्ट साईडचा व्ह्यू लागेल. सो आपल्याला लेक वगैरे सगळंच दिसेल. आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर दिस ट्रेन राईड. आय एम ग्लॅड मी तो 3 दिवसाचा पास घेतला. त्यात मला बरंच काय काय करता येते. तुम्हीही आलात तर 3 दिवसाचा पास घ्या. खूप काय काय करता येतं. ट्रेन फुकट, ट्रॅम फुकट, बस फुकट, असल्या ट्रेन राईड्स फुकट. आणि दिस इज वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स. छोटासा स्टॉप आलाय बघा इथे. फ्रायबेर्गन नावाचा एक स्टॉप आलाय. अरे हे काय काय जागा आहे ही. अरे इथे असा रस्ता पण आहे तर लोक हायकिंग करायलाही येतात. तो रस्ता बघा वरपर्यंत जातो. आपण ट्रेननी जाणार आहे पण लोक हायकिंग पण करतात. काय भारी म्हणे. आणि किती फ्रेंडली आणि चांगली लोक आहेत. हे इथे उतरलेत. आता इथून हे हायकिंग करत जातील बहुतेक. हायकिंग करायला काही हरकत नाही. मलाही खरं आवडलं असतं पण खूप ऊन आहे. सामान कमी आहे. खाल्लेलं नाही आहे मी त्यामुळे मला रेस्ट घ्यायची आहे. एनर्जी तेवढीशी सेव्ह करायची एनर्जी. त्यामुळे पण आलं पाहिजे इथे परत एकदा वेळ काढून परत आलं पाहिजे आयुष्यात. कमाल आहे. मी संपलोय अरे आज. म्हणजे हे काय हा व्ह्यू आहे. अरे ऐक हे बघा संपलोय मी. हे आलोय फायनली आपण लास्ट स्टॉपला. इथून आपण थोडंसं खालती चालत जाऊ. जरा हाईक करू आणि मग खालच्या कुठल्या तरी एका स्टॉपवर ना आपण मग परत ही ट्रेन घेऊ आणि मग खालती जाऊ. बहुतेक तेच सांगतात की शेवटची ट्रेन आय मीन शेवटचा स्टॉप आहे तर उतरा. बस झालं. परत येताना आपण वेगळीच ट्रेन पकडून वेगळ्याच स्टेशनला आलो. तर इथून मला फिगर आउट करायचं की आपण परत लुसेनला कसं जाणार आहे. कनेक्टिव्हिटी इथे काही प्रॉब्लेम नाही आहे. खूप इझी आहे. सो त्याचा इश्यू येणार नाही. आपल्याकडे स्विस पास असल्यामुळे आपल्याला त्याचंही टेन्शन नाही आहे. सो आता बघूयात कसं काय करायचं ते. ब्रिज उतरून खालती आल्याला लगेच ट्रेन स्टेशन आहे. आपण प्लॅटफॉर्म नंबर 5वर आहे. तिकडे बोर्ड लावलेला. सो आपल्याला जी ट्रेन मिळणार आहे जी ट्रेन हवी आहे ती प्लॅटफॉर्म नंबर 5लाच येणार आहे. येईल एक 5 मिनिटात येईल. सो खूप लाईक आहे सेट की कनेक्टिव्हिटी इथे खूप सोपी आहे. काही अवघड नाही आहे. त्यामुळे तुम्ही हरवलात तरी जरी तुमच्याकडे तिकीट असेल ना तर तुम्ही आरामात कुठेही पोहोचू शकता. आता ही ट्रेन कुठल्या डिरेक्शनमध्ये चालली आहे ते मला माहीत नाही आहे. इथे लुझेन लिहिलं तर येतं. आता ही लुझेनवरनं आली आहे का लुझेनला चालली आहे हे कळेलच आपल्याला बसल्यावर. नाही तर आपल्याला बाझेलला जाऊन मग परत उलटं यायला लागेल. बघू. झोप नीट झाली नाही आणि त्यामुळे माझी परत झोप लागलेली. तरी नशीब मी वेळेत उठलो म्हणून आता लुझेनला आलो आहे. लुझेन फिरू जरा आपण आणि मग रात्र झाली की परत जाऊ घरी.
नेमकं मी इथे पोहोचलो आणि बेल वाजायचं थांबले, पण आता परत चालू झालंय बघा. या चर्चचं नाव आहे सेंट लिओदेगार इम्हॉफ असं इथे लिहिलेलं आहे. कॅथलिक चर्च आहे. आत जाऊन बघू, आज जाऊन दाखवतो तुम्हाला आत कसं दिसतं ते, आतून कसं आहे ते. चं दार बघा, एक नंबर आहे. हा आपल्या समोर जो ब्रिज आहे तो इथला फेमस ब्रिज आहे. आय थिंक इफ आय एम नॉट रॉंग ह्याला चॅपल ब्रिज म्हणतात. हाच चॅपल ब्रिज आहे. तर ब्रिज क्रॉस करू, त्या साईडला जाऊ, बघू एवढं काय हाईप आहे ह्या ब्रिजचं. चांगला म्हणजे ऑब्वियसली इट्स व्हेरी ओल्ड आणि इट सीम्स लाईक हे ॲक्च्युली मला हॅरी पॉटरचा तो जो ब्रिजवाला सीन आहे ना, मला त्याची आठवण करून देते. फुलं वगैरे आहेत, ही आर्टिफिशियल आहेत का खरी आहेत? आर्टिफिशियल फुलं आहेत. राउकेन फेरबोरेन म्हणजे स्मोकिंग नॉट अलाउड. नाही, नॉर्मलच ब्रिज आहे, म्हणजे वुडन ब्रिज आहे पूर्ण. वरती पेंटिंग्स लावलेत ॲक्च्युली. ओ, हे मी पाहिलं नाही. दिस इज नाईस. हे बघा, हे आहे इथलं COEP. असं तिथे लिहिलं आहे COEP. आपलं मी मनाचं सांगत नाही आहे, ते बघा लिहिलं आहे. कमाल. अरे ही खरी फुलं आहेत. ही मला आर्टिफिशियल वाटलेली, ही खरी फुलं आहेत. कुठल्याही देशातलं कुठलंही शहर पूर्णपणे बघणं इम्पॉसिबल आहे. जर तुम्ही एका शहरात 10-15 दिवस राहत असाल ना, तर तुम्ही थ्रू अँड थ्रू सगळं बघू शकता. आपण कसं करतो, आपण एका देशात 4-4, 5-5 दिवसच राहतो. त्यामुळे आपल्याला 5 दिवसात आपल्याला जेवढी शहरं कव्हर करता येतील त्यातले मेजर पॉईंट्स, मेजर अट्रॅक्शन्स ते आपण कव्हर करतो. ऑब्वियसली वी लाईक टू एक्सप्लोर अँड वॉच अँड ऑब्वियसली आपल्याला नेचर बघणं जास्त महत्त्वाचं आहे, कारण की आपल्याकडे जी नॅचरल ब्युटी आहे ती इथल्या नॅचरल ब्युटीपेक्षा खूप वेगळी आहे. फॉर एक्झाम्पल हे बिल्डिंग बघा, हे आर्किटेक्चर बघा, हे किती वेगळं आहे. हे आपल्या इकडे असं बघणं म्हणजे दिसत नाही. असं आपल्याला वाडे आहेत आपल्या इथे, पण हे जरा नेक्स्ट लेवल आहे नाही का. ते तुम्ही जर पाहिलं तर त्याच्यावरही त्यांनी म्हणजे वरती पण केलं यार डिझाईन. क्रेझी आहे. त्यामुळे मला जेवढं जमेल तेवढं मी बघतोय आणि जेवढं जमेल तेवढं तुम्हाला दाखवतोय. सो आय होप तुम्हाला व्लॉग्समध्ये मजा येते. त्याच्याबद्दलची हिस्ट्री, मागची स्टोरी, कुठलं मॉन्युमेंट कुठे काय कसं काय ते सगळं तुम्हाला गुगलवरती चेक करायला लागेल. मी नावं सांगेन. अरे काय, एव्हरी चौक, प्रत्येक चौकात बघा असं काही ना काहीतरी आहे की ते हे इथे. स्वित्झर्लंडला यायचं माझं मेन एक कारण होतं बॉलिवूड. अर्ध्याहून जास्त बॉलिवूडची गाणी, सीन्स सगळे इथे शूट झाले आहेत स्वित्झर्लंडमध्ये. लहानपणापासून मला ते स्वप्न होतं. सो फायनली ते पूर्ण झालं आहे आपलं स्वप्न. पावणे 7 झालेत. आपल्याला पोचायला आरामात 8-8:30 वाजतील. त्यामुळे इथनं निघायला हवं. आजचा दिवस इथेच संपतो. हा व्लॉग इथेच संपतो. उद्या भेटू. उद्या आपल्याला जायचं आहे इंटरलाकेन
ला आणि ती आपण जाणार आहे म्हणजे त्या बेसिकली ती जी आपली एक्सप्रेस होती ना, लुझेन इंटरलाकेन एक्सप्रेस, त्यांनी जाणार आहे. पॅनोरामिक व्ह्यू आहे. आणि उद्या इंटरलाकेनवरनं आपण पुढे जाणार आहे लाउटरब्रुनेनला आणि म्युरनला. आणि जे अशक्य सुंदर अशी गावं आहेत स्वित्झर्लंडमधली, जी माझी लिस्ट आहे, जी ड्रीम लिस्ट आहे, जे मला व्हिजिट करायचं होतं, त्यातल्या 2 सगळ्यात महत्त्वाच्या जागा आहेत त्या. सो उद्या आपण भेटूयात नवीन ब्लॉगबरोबर. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. काय डोंगर, काय झाडी, काय गारवा, माशी, छान आहे छान आहे. सबस्क्राईब करा. भेटू उद्या.